नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करते. तर आता वाजलेले आहेत सायंकाळचे 6:30 वाजलेत. आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे संध्याकाळच्या. तर मी तुम्हाला दाखवते आज काय बनवते वगैरे. चला तर मग आपण आता किचनमध्ये जाऊया. व्ह्यू इथला मस्त वाटतं वातावरण. मी आता ना दिवाबत्ती वगैरे करणार आहे, मग नंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तुम्हाला सुद्धा दाखवते. मी ना आता दिवा लावून घेतो देवाला. हा बाहेरचा दिवा, हा बाहेर घेऊन ना माझी आता दिवाबत्ती करून झालेली आहे. मी ना आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे धपाटी बनवणार आहे आणि हे घेवडे आहेत ना त्याची उसळ बनवणार आहे घेवड्यांची आणि पावट्यांचा मसाले भात करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, तुम्हाला मी रेसिपी दाखवते काय बनवते असते. आता मी ना लसूण वगैरे सोलून घेते, तयारी करते. तर मी ना आता मसाले भात बनवणार आहे ना पावट्याचं. तर मी इथं आता ना तयारी करून घेतली आहे. इकडे कांदा चिरून घेतला आहे, इकडे टोमॅटो आहे आणि ना इथे अशा पावटे निवडून घेतलेत. आता मी ते धुवून घेईन आणि एका साईडला ना मिरची ठेचून घेणार आहे, मिरची आणि लसूण खलबत्त्यामध्ये. हे बघू शकता, दाखवते मी. आता इथे हा खलबत्ता घेतलाय आणि हे बघा ह्याच्यात ना ह्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या तेवढ्या खलबत्त्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये मी एवढ्या मिरच्या घेणार आहे. ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत म्हणून मी एवढ्या घेतल्यात मसाले भातासाठी. हे तोडून घेते म्हणजे चांगले बारीक होतील. त्या सगळ्या मिरच्या मी घेतल्यात तोडून. आता मी ना हे बारीक टेचून घेणार आहे, बारीक अशा. थोडासा आल्याचा तुकडा पण घेते मी याच्यामध्ये. एवढा आल्याचा तुकडा घेते मी याच्यामध्ये. तर ना इथे आता मी मिरची ना कुटून घेतली आहे, हे बघू शकता. मिरची छान कुटून घेतली आहे मी. अजून थोडीशी घेते. स्वयंपाकाला सुरुवात केली. आता मी ना मसाले भात फोडणीला देते आणि इकडे अंशू आलाय, मला ना त्रास येते मध्ये 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 चाललंय त्याचं. काय रे, काय काम आहे तुझं? नमस्कार बोलायला करू. चला मी आता ना मसाले भात फोडणीला देते, तुम्हाला मी दाखवते. मी आता इथे ना टोपात तेल ओतून घेतलेले दिसते का. आणि ना याच्यात आता मी कांदा टाकते, कांदा भाजून घेणार आहे. कांदा छान परतून घेणार आहे आता मी. कांदा टाकलाय, आता कांदा चांगला परतवते. त्याच्यानंतर ना मी ना त्याच्यात खडे मसाले आणि जिरं टाकणार आहे. कांदा चांगला भाजला. कांदा चांगला ना असा सोनेरी कलर येईपर्यंत भाजणार आहे. आणि इथे ना मी खडे मसाले घेतले, तेजपत्ता घेतलाय आणि इथं लवंग आणि हे घेतलेले दालचिनी आणि एक साईडला जिरं वगैरे आहे. मी आज ना सकाळपासून त्या ब्लॉग नाही बनवला, आता संध्याकाळी सुरुवात केली ब्लॉगला. आता ना ह्याच्यात मी खडे मसाले आहेत ना ते टाकून घेते. छान असं परतवून घेणार आहे आणि त्याच्यात आता ना कढीपत्ता टाकते. हे बघू शकता कढीपत्ता. कढीपत्ता टाकलाय. आता हे छान परतलेले. आता ह्याच्यात ना मी जी मिरची बारीक केली आहे ना तेच मिरची ऍड करणार आहे. हे बघू शकता हिरवी मिरची आहे ना ते ऍड करते मी. गॅस जरा बारीक केला, मिरची आता घुसते त्याच्यामध्ये. मिरची अजून थोडीशी ऍड करते मिरच्यामध्ये. आणि आता याच्यात ना मिरची चांगली भाजली ना मग जरा टोमॅटो टाकणार त्याच्यामध्ये. आता याच्यात ना हे टोमॅटो आहेत ना ते टाकून घेते. बारीक चिरले, धुवून ठेवलेले, धुवून चिरले.
हे परतून घेते चांगलं आता. आता याच्यामध्ये ना मी हळद टाकणार आहे. एवढे हळद टाकते याच्यामध्ये मी. हळद टाकली आता परतून घेते. मग याच्यात आता पावटा टाकणार आहे. त्याच्यामध्ये ना मी पावटा हा धुवून घेतलाय तो ऍड करते. हे परतून घेते. हे छान परतून देते जरा वेळ. इथे थोडासा मी मॅगी मसाला आणि गरम मसाला घेतलाय तो ऍड करते त्याच्यात. हे छान आहे ना आता परतून झाले. मी ना याच्यात आता तांदूळ आहेत ना ते धुवून घेतले ते टाकते. छान निवडून धुवून घेतले ते. मिक्स करते आता. याच्यात ना आता पाणी ओतून घेते. गॅस फुल केलाय. आता पाणी ओतले. आता मी यातलं चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ आहे ना टाकते. हे बघा एवढं मीठ घेतलंय चवीनुसार ते मी आता याच्यात टाकते आणि हे छान असं मिक्स करून घेते. मी भात फोडणीला दिलेला आहे. आता भात शिजतोय तोपर्यंत आहे ना मी जो घेवडा बनवणार आहे ना उसळ त्यासाठी कांदा वगैरे चिरून घेते. मी ना पाहताना छान अशा त्याला कोथिंबीर टाकून घेते. भात छान आता उमलून देणार आहे. मग तर मी आता नाही तर घेवड्याची उसळ बनवण्यासाठी आहे ना तेल तापलंय. आता मी याच्यात ना कांदा टाकते. कांदा मी जास्त घेतला. कांदा आता चांगला भाजून घेणार आहे. याच्यात ना लसूण टाकते मी आता. टेचून घेतला लसूण आणि इकडे असा कढीपत्ता. आता हे चांगलं भाजलंय. आता मी यात ही चटणी टाकते. आता हे चांगलं परतून घेते. थोडे हळद टाकून देते. हळद टाकली. आता याच्यात ना हा घेवडा आहे ना तो टाकून घेते मी. छान असे मिक्स करते आणि ह्याच्यात ना मी गरम पाणी केले ना ते ओतणार आहे. हे घेवडे शिजायसाठी ना हे गरम पाणी केले ते मी त्याच्यात आता ओतून घेते. लागेल तेवढेच ओतते कारण आता ना लेट झालंय म्हणजे लवकर शिजले पण पाहिजे म्हणून. त्याच्यात मीठ टाकते मी चवीनुसार. हे बघा आता मी याच्यावर झाकण ठेवून घेते. आता एक साईडला भात शिजत ठेवला, एक साईडला घेवड्याची उसळ आणि आता आहे ना मी धपाट्यासाठीच आहे ना पीठ मळून घेणार आहे. तुम्हाला मी दाखवते. तर इथे ना पीठ घेतलेलं आहे. हे मिक्स डाळी आणि धान्यावरचं मिक्स बनवलेलं पीठ आहे. आणि ह्याच्यात जिरं वगैरे टाकलेलं आहे, ओवा वगैरे सगळं. तर आता हे याच्यात ना मी मिरची ठेचून घेतली आहे ना ते ॲड करते आधी. हे बघा हे बघू शकता.
मिरची आहे ना ती वाटून घेतलेली ती मी सगळ्या आता याच्यात ऍड करणार आहे. त्याच्यात हळद टाकते. हळद टाकली. आता ना मीठ टाकते याच्यात एवढं घेतलं मी. आता याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकते. आहे कांदा इथे कांदा आणि इकडे आहे कोथिंबीर. भरपूर कोथिंबीर घेतली मी याच्यात. एवढी ते चांगलं मिक्स करून घेते. आता हे पूर्ण मळून घेतलं मी तुम्हाला दाखवते. छान अशी घेवड्याची उसळ झाली. आता मी हा गॅस बंद करते. शिजलेली पण आहे ती बघू शकता. आणि इकडे आहे हा भात पण झालेला आहे. तर माझा ना आता भात बनवून झालेला आहे. एक साईडला घेवड्याची उसळ जे बनवली आहे ना ती सुद्धा झालेली आहे. आता मी ना धपाटी बनवायला घेणार आहे. बघा पीठ मळून झालेलं आहे माझं. मी ना आता धपाटी बनवायला घेते आणि तुम्हाला मी दाखवते. इकडे तवा पण तापत ठेवलाय. एक मिनिट. तर इथं मी ना पोळपाट घेतलेला आहे. इथे ना एक रुमाल घेतलाय. आता त्याच्या मी ना एक पाणी असं घेते आणि पोळा घेते. बघू शकता. आता हे पाणी घेऊन हे धपाटे ना असे ना बनवून घेते. हे छान असे ना असं पसरवून घेते धपाटे थापून. असं निघतंय पण. हे बघा धपाटे थापून झाले माझे इथे. आता मी हे तव्यामध्ये सोडते. तवा तापलाय छान. आता तेल सोडते. तेल सोडले आणि आता हे धपाटा आहे ना ते सोडून घेते. होल काढले आणि त्याच्यावर हे झाकण ठेवते. दुसरं धपाटा आता मी बनवायला घेते. ते भाजते आणि गॅस बारीक केलेला आहे. हे तेल सोडतच आणि बघू शकता इथं पलटवून घेते. हे बघू शकता. हे असं धपाटा थापलेलं आहे मी आता. तर हे धपाटा आहे ना आता ना भाजलेलं आहे. मी हे ना काढून घेते. बघू शकता हे असं भाजून घेतलंय चांगलं. कच्चं नाही ठेवलं. आता मी ना दुसरं धपाटा आहे ना सोडून घेते याच्यामध्ये. हे बघू शकता दुसरं. होल पडलं नाही परत याचं काढते आणि याच्यावर झाकण ठेवून घेते. आता बारीक गॅस करते. आता दुसरं थापून घेते. आता आता हे पण धपाटे मी चांगलं भाजून घेते. मग तुम्हाला मी सगळी धपाटे एकत्र दाखवते. मी आता इथे धपाटी बनवते. आता बाकीचे पण सगळी धपाटी मी अशीच ना बनवून घेते. हे पाहू शकता अशा पद्धतीची छान अशी बनवून झालेली आहेत. बघू शकता ना माझे इकडे ना जेवण बनवून झालेलं आहे. ते बघू शकता. आता मी नैवेद्य दाखवते आणि मग आम्ही जेवायला घेतो. ही आहे आजची धपाटा स्पेशल थाळी. आज मी अशीच बनवलेली. मग हे बघू शकता. या तुम्ही पण जेवायला. माझं आता जेवण वगैरे झालेलं आहे. भांडी वगैरे घासून झाली आणि किचन सुद्धा क्लीन करून झालेलं आहे. मी दाखवते. किचन सुद्धा माझं क्लीन करून झालेलं आहे. ते बघू शकता. आणि हा आहे आमचा संध्याकाळचा व्ह्यू किचनमध्ये. असं संध्याकाळी दिसतं. ते सर्व लादी पण माझी पुसून वगैरे झालेले आहे. तर मंडळी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्या आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला सांगा. आणि माझं आता किचन वगैरे क्लीन करून झालेलं आहे. भांडी वगैरे घासून झाले. किचन क्लीन झालेलं आहे. सगळी कामं झालेली आहेत माझी. आणि
आता मी जरा गॅलरीत बसले, मस्त थंड हवा वगैरे सुटलेली आहे. आणि इकडे ना विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, तिथं सुद्धा छान आरती चालली आहे, छान असं आरती ऐकू येते. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.